एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, लातूर डी-सी-सी बँकेचे जे काही पेपर आहेत मित्रांनो, ते 28 मार्चला होणार आहेत पहा. आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे. काय वाचावं कळत नसेल तर आय-एम-पी मटेरियल जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा, मी तुम्हाला देणार आहे. जेणेकरून तुम्हाला पेपरला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल मित्रांनो. हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला फक्त ₹399 ला भेटणार आहेत पहा. यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत. सर्व विषयाचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत पहा. काही महत्त्वाच्या जी-केच्या आणि चालू घडामोडीच्या टेस्टसुद्धा येणार आहे मित्रांनो. त्यामुळं लवकरात लवकर ₹399 तुम्ही पेमेंट करा. जो काही नंबर दिसतो आपला 9325230840 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या नोट्स पाठवून देईल. पहा गाफील राहू नका. ₹399 आपण कुठेही खर्च करतो, परंतु या ठिकाणी योग्य डायरेक्शन अभ्यास करा. भरपूर जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी. अशी संधी वारंवार येत नसते. चला जास्त काही सांगत नाही आणि मित्रांनो या व्हिडिओची पी-डी-एफ तसेच पेपर संदर्भामध्ये सर्व अपडेट्स तुम्हाला मित्रांनो मिळून जातील. त्यामुळे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक WhatsApp ग्रुप आहे बघा, तो नक्की जॉइन करा. आपला लातूर जिल्ह्याचं मुख्यालय टिंबटिंब या ठिकाणी स्थित आहे. तर लातूर जिल्ह्याचं मुख्यालय मित्रांनो ऑप्शन क्रमांक लातूर या ठिकाणीच मित्रांनो स्थित आहे. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या नकाशामध्ये लातूर जिल्ह्याचं स्थान कोणत्या दिशेला आहे? तर मित्रांनो आग्नेय दिशेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक आग्नेय दिशेला आपल्याला पाहावयास मिळतं. पुढचा प्रश्न आहे पहा, लातूर जिल्ह्यात महाराष्ट्रामधील एकूण किती जिल्ह्यांचा सीमा लाभलेल्या आहेत पहा. लातूर जिल्ह्याला किती सीमा टच होतात असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर मित्रांनो 4 सीमा या ठिकाणी टच होतात. ऑप्शन क्रमांक लातूर जिल्ह्याला एकूण टिंबटिंब राज्याच्या सीमा लाभलेल्या आहेत पहा. राज्यांच्या सीमा किती टच होतात खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लातूर जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर लातूर जिल्ह्याचं मित्रांनो एकूण क्षेत्रफळ आहे ऑप्शन क्रमांक 7116 चौरस किलोमीटर. जिल्ह्याचं स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? तर मित्रांनो किती आहे पहा, 1000ला 924 स्त्रिया म्हणजे 1000 माणसांमागं 924 स्त्रिया मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट पहा, लातूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर लातूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो 10 तालुके आहेत पहा. लातूर जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे? तर मित्रांनो लातूर जिल्ह्याची साक्षरता आहे पहा 79.03%. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक निलंगा तालुका आपल्याला सगळ्यात दक्षिणेकडे पाहायला मिळतो. लातूर जिल्ह्यामधील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? तर मित्रांनो सर्वात उत्तरेकडे तालुका विचारला तर ऑप्शन क्रमांक अहमदपूर आहे पहा. लातूर जिल्ह्यामधील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे? सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे? तर मित्रांनो लातूरच आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, लातूर जिल्ह्यामधील टिंबटिंब ही मुख्य नदी आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक मांजरा ही मुख्य नदी आहे. तर डी-सी-सी बँकेसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खास पी-डी-एफ आपण बनवलेली पहा. योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी. यामध्ये एकूण बघा 10,000 प्रश्न असणार आहे. यामध्ये सर्व विषय आपण कव्हर केले बघा. संगणक असेल, सहकार असेल, जवळ सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. मित्रांनो ही पी-डी-एफ तुम्हाला तुमच्या WhatsAppवरती मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹399 या ठिकाणी आपल्याला फोनपे, गुगल पे करायचे आहे पहा. ₹399 जो काही आपला नंबर आहे पहा 9325230840 तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. जो काही QR कोड आहे हा सुद्धा स्कॅन करून तुम्ही पेमेंट पाठवू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरवर तुम्हाला सेंड करायचा आहे. तुम्हाला बघा ही पी-डी-एफ तुमच्या पेमेंट झाल्यानंतर एका मिनिटामध्ये पाठवली जाईल. त्यामुळे बघा ज्यांना कोणाला खरंच पी-डी-एफ घ्यायची असेल, जे खरंच सिरियसली अभ्यास करत असेल किंवा ज्यांना खरोखर वाटत असेल आपलं या ठिकाणी काम व्हावा, तर लवकरात लवकर अभ्यासाला लागा पहा. ही प्रोसेस फार फास्ट असते पहा. तुमचे कधी हॉल तिकीट येतील आणि कधी पेपर चालवतील हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्यायची पहा. ₹399 आपल्याला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत. तर मित्रांनो कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण ही पी-डी-एफ लॉन्च केलेली पहा. कमी वेळेमध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे पहा आणि चांगला योग्य डायरेक्शनने अभ्यास तुमचा होणार आहे पहा. ₹399 जो काही नंबर दिलेला आहे त्याला तुम्ही फोनपे, गुगल पे करा आणि त्याच WhatsApp नंबरला तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ फार कमी आहे. टिंबटिंब रोजी लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तर मित्रांनो लातूर जिल्ह्याची निर्मिती 16 ऑगस्ट 1982 ला करण्यात आली पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक धाराशिव. लक्षात ठेवा धाराशिव म्हणून लातूरची निर्मिती झाली पहा. राष्ट्रकूट राज्याचा भाग असणाऱ्या लातूर शहराचं पूर्वीचं नाव काय होतं? तर ऑप्शन क्रमांक लाठालूर हे नाव होतं पहा. टिंबटिंब या ठिकाणी असणाऱ्या रेणुका माताच्या मंदिरामधील दीपमाळ हलती आहे. तर मित्रांनो कुठं आहे ती? ऑप्शन क्रमांक रेणापूर आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र कोणत्या शहरामध्ये आहे? तर लातूर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक ड लातूर. पुढचा प्रश्न आहे पहा, चाकूर तालुक्यामधील टिंबटिंब टेकडीवर वनस्पती औषधी वनस्पती म्हणून प्रसिद्ध आहेत. तर कोणत्या टेकडीवर आहेत मित्रांनो? वडवळा नागनाथ आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. लातूर जिल्ह्याचे आजपर्यंत महाराष्ट्र राज्यास किती मुख्यमंत्री दिले आहेत? तर मित्रांनो 2 मुख्यमंत्री दिलेले आहेत पहा. लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सत्य साईबाबांचं मंदिर आहे? तर मित्रांनो सत्य साईबाबाचं मंदिर कुठं आहे? तर चाकूर या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे पहा. कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे बाबासाहेब भोसले. लक्षात ठेवा बाबासाहेब भोसले. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? तर लातूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो 1 महानगरपालिका आहे पहा, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, लातूर जिल्ह्याचा आर-टी-ओ कोड किती आहे? तर आर-टी-ओ कोड मित्रांनो MH24 इतका आहे पहा, लक्षात ठेवा MH24. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक क 343 इतकी पहा, किती आहे? 343. कोणत्या वर्षी लातूर महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली? तर मित्रांनो कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 2011 मध्ये करण्यात आली पहा लातूर महानगरपालिकेची स्थापना. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, लातूर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर मित्रांनो लातूर हे पहा ऑप्शन क्रमांक ब मांजरा नदीच्या काठावर वसलेलं आहे पहा. लातूर जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये खरोसर लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक ड औसा. लक्षात ठेवा मित्रांनो औसा हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी रेल्वे जंक्शन आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी लातूर रोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. उदगीर या ठिकाणी किल्ल्यामध्ये कोणत्या संताची किंवा ऋषीची समाधी आहे? तो उदगीर बाबा याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रसिद्ध असणारं हत्तीबेट हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे मित्रांनो? तर हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर उदगीर तालुक्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. लातूर जिल्ह्यामधील कोणत्या शहरामध्ये गंजगोलाई हे व्यापारी संकुल आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब लातूर याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, लातूर जिल्ह्यामधील टिंबटिंबे गाय आणि वळू देश पातळीवर प्रसिद्ध आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक अ देवणी. कोणते पहा देवणी. कोणत्या वर्षी किल्लारी शहरामध्ये भूकंपाचा धक्का बसला होता? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मारून लिहून ठेवा. तर बघा 1993 लक्षात ठेवा. 1993 कसं लक्षात ठेवायचं? कोणाच तरी जन्मतारीख 93 असेल त्याहून लक्षात ठेवा. किल्लारी हे गाव कोणत्या तालुक्यात येतं? किल्लारी हे गाव कोणत्या तालुक्यामध्ये येतं? तर औसा तालुक्यामध्ये येतं. पहा ऑप्शन क्रमांक क औसा. प्राकृतिक रचनेनुसार लातूर जिल्ह्याचे किती विभाग आहेत? तर मित्रांनो प्राकृतिक रचनेनुसार लातूर जिल्ह्याचे 2 विभाग पडतात पहा. मांजरा नदी लातूर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यातून वाहते? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड बघा लातूर आणि निलंगा याचं बरोबर उत्तर आहे पहा. राष्ट्रकूट राजा अमोघोष वर्ष पहिला यांच्या शिलालेखामध्ये लातूरचा उल्लेख कसा करण्यात आला आहे? तर मित्रांनो कसा करण्यात आला आहे? तर लत्तरलूर हा करण्यात आला आहे पहा. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात शेवटी कोणाचं राज्य होतं? तर निजाम याचं राज्य होतं पहा. लातूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस कर्नाटक राज्याची सीमा लागली आहे? तर कोणत्या जिल्ह्याची पहा आग्नेय दिशेस बघा, आग्नेय दिशेस. लातूर जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे? पश्चिमेला कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे मित्रांनो? तर धाराशिव याचं बरोबर उत्तर आहे पहा. लातूर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? तर ऑप्शन क्रमांक परभणी. नेक्स्ट पहा, लातूर जिल्ह्याच्या पश्चिमेला आणि नैऋत्य दिशेस असणारा जिल्हा कोणता आहे? तर मित्रांनो धाराशिव याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक क धाराशिव. लातूर जिल्ह्याच्या ईशान्येला कोणता जिल्हा आहे? तर मित्रांनो लातूर जिल्ह्याच्या ईशान्येला कोणता जिल्हा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ब नांदेड. नेक्स्ट पहा, लातूर जिल्ह्याच्या पूर्वेस किंवा ईशान्येस असणारा जिल्हा कोणता आहे? तर नांदेड याचं बरोबर उत्तर आहे पहा. लातूर जिल्ह्याच्या दक्षिणेस असणारा जिल्हा कोणता आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब धाराशिव याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा धाराशिव. लातूर जिल्ह्यात पसरलेली प्रमुख डोंगर रांग कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक क बालाघाट डोंगर रांगा याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, लातूर जिल्ह्यामध्ये अ, घरणी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर ऑप्शन क्रमांक ब वडवळ नागनाथ या ठिकाणी होतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब या ठिकाणी तावराजा नदीचा उगम आहे. तर मुरू या ठिकाणी आपलं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक मुरू. लातूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब तालुक्यात मांजरा धरण आहे. तर मांजरा धरण मित्रांनो निलंगा याचं बरोबर उत्तर होईल. नेक्स्ट पहा, कोणत्या नदीवर लातूर जिल्ह्यात मांजरा धरण उभारण्यात आले पहा.
तर मित्रांनो मांजरा धरण जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक मांजरा नदीवरच आहे पहा. धनेगाव धरणाची उभारणी कोणत्या नदीवर करण्यात आली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक क मांजरा. पुढचा प्रश्न आहे पहा लातूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी कोणत्या धरणाचा वापर करण्यात येतो? तर बघा यापैकी सर्व नागझरी धरण, धनेगाव धरण आणि साई धरण. औसा या ठिकाणी कोणत्या प्रकारचा किल्ला आहे? मित्रांनो औसा या ठिकाणी कोणत्या प्रकारचा किल्ला आहे? तर भुईकोट किल्ला आहे पहा. उदगीर या ठिकाणी असणारा किल्ला कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर मित्रांनो हा सुद्धा भुईकोट किल्लाचे. अग्निजन्य आणि काळ्या खडकापासून तयार होणाऱ्या मृदेला कोणती मृदा असं म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक काळी मृदा असं म्हणतात पहा. खरोसा या ठिकाणी एकूण किती लेण्या आहेत? मित्रांनो खरोसा या ठिकाणी एकूण 12 लेण्या आहेत पहा. किती? 12. लातूर येथील प्रसिद्ध असणाऱ्या गंज गोलाईची रचना टिंबटिंब यांनी केली होती. कोणी केली होती पहा? फयायुजुद्दीननी केली होती पहा. लातूर शहराचं जुनं नाव काय आहे? तर मित्रांनो लातूर शहराचं जुनं नाव आहे रत्नापूर. काय आहे? रत्नापूर. लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी जनावरांचा बाजार भरतो? तर मित्रांनो सगळ्या ठिकाणी देवणी, हळी, हंडरगुळी आणि मुरुड या ठिकाणी पहा. टिंबटिंब एक्सप्रेस रेल्वेद्वारे मिरज शहरावरून लातूर शहरास पाणी पुरवठा करण्यात आला. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक जलदूत याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. महामार्ग जातो पहा. लातूर शहर कोणत्या रेल्वे मार्गाने जोडलेले आहे पहा? तर बघा मनमाड सिकंदराबाद या रेल्वे मार्गाने जोडलेले पहा. लातूर जिल्हा टिंबटिंब या प्रशासकीय विभागामध्ये येतो. तो कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो मित्रांनो? तर छत्रपती संभाजीनगर. लातूर जिल्ह्याचे एकूण किती उपविभाग पडतात? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 5 उपविभाग पडतात. लातूर जिल्ह्यामध्ये किती पंचायत समिती आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक ब 10 पंचायत समिती आहेत पहा. किती? 10. लातूर जिल्ह्यामध्ये एकूण किती ग्रामपंचायती आहेत? तर बघा 787 ग्रामपंचायती आहेत पहा. लातूर जिल्ह्यातून वाहणारी सर्वात मोठी नदी म्हणजे कोणती? तर बघा मांजरा नदी मित्रांनो सर्वात मोठी नदी पहा. लातूर जिल्ह्यामधील देवणी, जळकोट आणि शिरूर अनंत पाताळ हे तालुके या वर्षी निर्माण करण्यात आले. तर कोणत्या वर्षी मित्रांनो हे निर्माण करण्यात आले आहेत? तर लक्षात ठेवा 1999 मध्ये मित्रांनो हे निर्माण करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे कोणत्या कृषी पिकाच्या उत्पादनामध्ये आशिया खंडामध्ये लातूरचा पहिला क्रमांक लागतो? तर सूर्यफूल याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऐतिहासिक लढाईमध्ये मराठ्यांनी यांच्या नेतृत्वामध्ये निजामांचा पराभव केला होता. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सदाशिवराव भाऊ पेशवे याचं बरोबर उत्तर आहे पहा. लातूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी BSFचं प्रशिक्षण केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक बी चाकूर याचं बरोबर उत्तर आहे पहा. लातूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलाचं प्रशिक्षण केंद्र आहे. केंद्रीय राखीव दल. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक लातूर. नेक्स्ट पहा लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी औरंगजेबाने बांधलेली मस्जिद प्रसिद्ध आहे? तर औसा याचं बरोबर उत्तर आहे पहा. औसा. नेक्स्ट पहा लातूर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब हे ठिकाण हिंदू आणि बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर खरोसा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. लातूर हे शहर टिंबटिंब घराण्याच्या राजधानीचं शहर म्हणून ओळखलं जातं. तर ऑप्शन क्रमांक राष्ट्रकूट. लक्षात ठेवा राष्ट्रकूट. लातूर जिल्हा निर्मितीच्या वेळी जिल्ह्यामध्ये किती तालुक्याचा समावेश होता? तर ऑप्शन क्रमांक 5 जिल्ह्यांचा समावेश होता. इसवी सन 1992 मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्या 2 तालुक्याची निर्मिती करण्यात आली? तर बघा मित्रांनो देवणी आणि जळकोट याचं बरोबर उत्तर आहे पहा. इसवी सन 1999 मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये किती तालुक्याची निर्मिती करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 तालुक्याची. लातूर जिल्ह्यामध्ये पहिले मंत्री म्हणून कोणी कार्य केलं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा ऑप्शन क्रमांक केशवराव सोनवणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. लातूर जिल्ह्याने राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के भाग व्यापलेला आहे पहा? तर 2.33% भाग व्यापलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा कोणतं वर्ष लातूर जिल्ह्याचे रौप्य महोत्सव वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं? तर 2007-8. लातूर जिल्ह्याच्या आग्नेय दिशेस कर्नाटक राज्यातील कोणता जिल्हा आहे? तर मित्रांनो बिदर हा जिल्हा आहे पहा. कोणता? बिदर. लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्या शहराचं पूर्वीचं नाव अमरापूर असं होतं? तो ऑप्शन क्रमांक औसा हे याचं बरोबर उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा औसा. नेक्स्ट पहा उदगीर शहरावर सुमारे 800 वर्ष कोणाचं राज्य होतं? तर बघा मुघलांचं राज्य होतं पहा. नेक्स्ट पहा उदगीर या ठिकाणी इसवी सन टिंबटिंबमध्ये मराठी विरुद्ध निजामाशी लढाई झाली. तर बघा 1760 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. निलंगा या ठिकाणी कोणतं मंदिर आहे? तर नीलकंठेश्वर हे मंदिर आहे पहा. लातूर जिल्ह्याच्या कोणत्या भागातून मन्याड आणि लिंडी या नद्या वाहतात? तर ऑप्शन क्रमांक उत्तर. लक्षात ठेवायचं उत्तर भागातून.
लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्या नदी पात्रातून पाणी पुरवठा होतो? तर बघा मांजरा नदी पात्रातून बघा पाणी पुरवठा होतो पहा. लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्या वर्षी पाणी संकटामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक क 2010 मध्ये. लातूर जिल्ह्यामध्ये एकूण किती नगरपालिका आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 नगरपालिका आहेत पहा. लातूर जिल्ह्यामध्ये एकूण नगरपंचायती किती आहेत? तर मित्रांनो 5 नगरपंचायती आहेत पहा. लातूर येथील सिद्धेश्वर मंदिराचं निर्माण कोणी केलं? तर बघा सम्राट ताम्रध्वजनी केलं पहा. लातूर येथील मंदिरात लातूरचं ग्रामदैवत म्हणून गौरवण्यात आलं. तर सिद्धेश्वर मंदिर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करता लातूर जिल्ह्याचा महाराष्ट्र राज्यात कितवा क्रमांक लागतो? तर बघा 16वा क्रमांक लागतो पहा. भारतामधील सर्वात मोठं सोयाबीनचं व्यापार केंद्र कोणत्या शहरास म्हणून ओळखलं जातं? तर लातूर शहरास ओळखलं जातं पहा. लातूर जिल्ह्याच्या पोस्टाचा पिनकोड क्रमांक विचारला मित्रांनो. तर बघा 413512 याचं बरोबर उत्तर आहे पहा. औसा शहराचं मलिक अंबरच्या काळामध्ये कसं नाव होतं? काय नाव होतं? तर ऑप्शन क्रमांक उदगीर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा संत कवी जीवनदास कोठील रहिवासी होते? तर ऑप्शन क्रमांक ड औसामधील रहिवासी होते पहा. टिंबटिंब या ठिकाणी 1993 साली मोठा भूकंप झाला होता. तर किल्लारी या ठिकाणी झाला होता पहा. लातूर येथील नाना नानी पार्कला कोणत्या नावाने ओळखण्यात येतं? तर बघा लोकनेते विलासराव देशमुख पार्क. तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर बांधण्यात आलेले श्री केशव बालाजी देवस्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हे औसा या ठिकाणी पहा. लातूर जिल्ह्यामध्ये किती लोकसभा मतदारसंघ आहेत? तर 2 लोकसभा मतदारसंघ आहेत पहा. लातूर जिल्ह्यामध्ये कोणता तालुका धाराशिव लोकसभा मतदारसंघाशी जोडलेला आहे? तर औसा तालुका पहा. लातूर जिल्ह्यात एकूण गावाची संख्या किती आहे? तर बघा 948 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. लातूर जिल्ह्याच्या टिंबटिंब यांनी लोकसभेचे सभापती म्हणून भूमिका पार पाडली. शिवराज पाटील चाकूरकर मित्रांनो बरोबर उत्तर आहे. लातूर जिल्ह्यामधील टिंबटिंब यांनी 2 वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. तो ऑप्शन क्रमांक क विलासराव देशमुख. चाकूर तालुक्यामधील 5 गावच्या सीमेवर असणारे आणि मलप्पा शिवमंदिरासाठी विख्यात असणारं गाव म्हणजे कोणतं गाव? तर मित्रांनो हे कोणतं गाव आहे? तर शेळगाव आहे पहा. लक्षात ठेवा शेळगाव. उदगीर तालुक्यातील महादेव बेट गैबीसाहेब बेटासाठी प्रसिद्ध असणारं गाव कोणतं आहे? तर पहा लोहारा गाव हे प्रसिद्ध आहे पहा. खालील पर्यायापैकी कोणतं ठिकाणी लातूर शहरात नाही? तर बघा रेणुका माता मंदिर याचं बरोबर उत्तर आहे पहा. लातूर जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये 95 अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडलं? तर बघा उदगीर याचं बरोबर उत्तर आहे पहा. लातूर जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी अडकित्ता बनवण्यासाठी प्रसिद्ध होतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो उदगीर याचं बरोबर उत्तर आहे. उदगीर या ठिकाणी झालेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर बघा भारत सासणे होते पहा. लातूर तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलाचं प्रशिक्षण केंद्र आहे? तर बघा बाभळगाव याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर बघा या ठिकाणी तुम्ही फोनपेमध्ये जा. ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF एका मिनिटामध्ये पाठवून देईल पहा. सर्व विषय आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत पहा. बरोबर आहे की नाही? झालेली प्रश्नपत्रिका तसेच मित्रांनो जे काही योग्य डायरेक्शनने अभ्यास कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी या PDF आपण तयार केलेल्या आहेत. त्यामुळे जास्त काही विचार करू नका. लगेच फोनपेमध्ये जा. ₹399 या ठिकाणी तुम्हाला फोनपे, Google Pay करायचे आहेत आणि लवकरात लवकर घेऊन टाका पहा. आत्ता तुमचे हॉल तिकीट येतील आणि लगेच पेपर चालू होतील बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी, फास्ट रिव्हिजनसाठी बघा आपण या PDF बनवलेल्या आहेत पहा. ही संधी सोडू नका कारण की संधी वारंवार मिळत नसते पहा. संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे आणि लवकरात लवकर मित्रांनो ह्या PDF घ्या मित्रांनो आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जो नंबर दिलाय पहा त्या नंबरला पेमेंट करा. जो काही QR आहे त्याला सुद्धा स्कॅन करू शकता आणि लवकरात लवकर अभ्यास करायला आपल्याला चालू करायचं आहे. कारण की जितका उशीर आपल्याला होईल तितकी रिव्हिजन आपली लेट होणार. त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर PDF घेताल तेवढ्या जास्त तुमचे रिव्हिजन होणार आणि रिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला चांगला स्कोर वाढणार. बरोबर आहे की नाही? त्यामुळे हे गणित सोपं आहे. जितका लवकर तुम्ही घेणार तितक्या जास्त रिव्हिजन होणार. योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या PDF तयार केलेल्या आहेत पहा. लवकरात लवकर फोनपे, Google Payने जा. जो नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला पेमेंट करा आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि लवकरात लवकर अभ्यासाला चालू करा.